राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कोरडेपणा जाणवत होता. पावसाने पाठ फिरवली आणि तापमानाने पुन्हा एकदा वाढती झेप घेतली. नैऋत्य मान्सूनने राज्यातून काढता पाय घेतला असला तरी आता पुन्हा आकाशात बदलाची चावले लागली आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसासाठी नव्या पावसाचा इशारा दिला आहे. 15 ऑक्टोबर पासून ते 18 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणासह मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. सध्याच्या अंदाजानुसार सर्वाधिक पावसाची शक्यता विदर्भ आणि मराठवाड्यात राहील, जेथे या काळात वातावरणात गडगडाट, विजेचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाचा अनुभव मिळू शकतो. तर खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात हा पाऊस विखुरलेल्या स्वरूपात दिसून येईल. कृषी विभागाने शेतकऱ्यांना विशेष आवाहन केलं आहे की काढणी केलेलं पीक आणि साठवलेला माल वादळी पाऊस व वाऱ्यापासून सुरक्षित ठेवा आणि हवामानानुसार शेतीचे नियोजन करावं. म्हणूनच शेतकऱ्यांनी हवामान खात्याचा पुढील सूचनांकडे लक्ष ठेवावं आणि सावधगिरी बाळगणं अत्यावश्यक आहे.